नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर हे रताळे आणि बटाटे गावाकडून घेऊन आलेले होते, कारण हे गावी तेल घालायला गेले होते दसऱ्यानिमित्त। तर आमचे जे रिलेटिव्स आहेत त्यांनी दिलेले। तर हे भाज्या वगैरे येताना मार्केटमधून घेऊन आलेले आणि हे लिंबूचं लोणचं आमच्या घरी प्रचंड आवडतं। मी टोमॅटो आता धुवून ठेवलेले आहेत आणि रताळा आता शिजायला ठेवून देणार आहे। इथं मी भाकरी बनवलेली आहे। इथं मी इडलीचं भिजत ठेवलेलं आहे, कारण खूप दिवस झाले आता काही बनवलं नाही म्हणून। इथं आहे पोहे थोडे भिजत ठेवलेत, इथं आहे डाळ आणि इथं आहे रवा इडली बनवते मी त्यासाठी। तर आता स्वयंपाक झाला आहे, तर जेवण झाल्यानंतरच पूर्ण किचन क्लीन करून घेईन, डीप क्लिनिंग म्हणून मग आता केलं नाही आहे मी। फक्त ओझर ते एकदा पुसून घेतलं आहे। आणि हे काही ड्रेसेस आहेत। हा जो काल ड्रेस आलेला मिशोवरून तो आहे, आणि हे गाऊन आहेत जे मम्मीने माझ्यासाठी आणले होते मुंबईवरून। खूप दिवस झाले, जवळजवळ 6 महिने झाले असेच पडलेत। हे लक्षातच आलं नाही माझ्या की माझ्याकडे आहेत, तर रात्री मला हे सापडले। तर हे आता अल्टर करायचे आहेत, तर हे मी बाजूला काढून ठेवलेत। बघू आज कामं आवरल्यानंतर। तर इथं इडलीचं बॅटर मी वाटून ठेवलेलं आहे, उद्यासाठी नाश्त्याला इडली असणार आहे। इथे मी गरम मसाले बनवते। तर हा जो चम्मच आहे, ह्या चम्मचनं प्रत्येक सामान मी 2-2 चम्मच घेतलेला आहे। फक्त धने 4 चम्मच घेतलेला आहे, आणि बाकी सगळं 2-2 चम्मच आहे। आणि इथे जिरं पण 2 चम्मच घेतलेलं आहे। फक्त इथं हे तेवढं 2 चम्मच हवं होतं, पण माझ्याकडे आत्ता 1च चम्मच आहे। फक्त हे एक इन्ग्रेडियंट्स कमी आहे, पण त्याच्यासाठी मी आता गरम मसाला करायचं थांबवू शकत नाही, म्हणून मग मी असंच बनवते। तसं चालतं एखाद चम्मच कमी असेल तर कुठला तरी एक पदार्थ, पण काही हरकत नाही। पण प्रमाण जर व्यवस्थित घ्यायचं म्हटलं तर 2-2 चम्मच एकदम परफेक्ट आहे। आणि इथे मी धणे आणि जिरेची हे सुद्धा संपलं आहे माझ्याकडे, जे मी पूड करून ठेवते ते पण संपलेलं आहे। तर ते सुद्धा मी आता हे ग्राइंड करून घेते। हे दोन्ही भाजून घेतलेलं आहे, फक्त हे मला भाजायचं आहे, तर हे मी आत्ता भाजून घेणार आहे। स्वयंपाक माझा झालेला आहे, बाकीचं सगळं आवरायचं आहे, पसारा सगळा। इथं कपडे आहेत जे घडी करून ठेवायचे आहेत कपाटात। जरा कपाट आवरायचं होतं ग्रेशूचं, म्हणून मी तसंच ठेवून दिलं आहे। तर जसं मी आत्ता म्हटलं, मी गरम मसाले बनवते, तर फक्त एकच इन्ग्रेडियंट्स कमी आहे। तर त्याच्यासाठी म्हटलं किती दिवस हे थांबवणार, आता उद्या हे घेऊन येणार, मग उद्या दुसरं काहीतरी काम निघालं तर हे राहूनच जाते, म्हणून मग म्हटलं बनवूनच घ्यावं। फक्त जावित्री कमी आहे 1 चम्मच, बाकी सगळं प्रमाण आहे। प्रमाणात जे साहित्य लागतं ते सगळं आहे। तर मी आता गॅसवर कढई ठेवते आणि हे पटकन भाजून घेते, गरम मसाला बनवून घेते। ह्या पद्धतीनं गरम मसाला गेली 2 वर्ष मी बनवते। यूट्यूबलाच रेसिपी बघितली होती मी, रेसिपी चॅनलची मसाल्याची यूट्यूबलाच बघून मी बनवला होता, आणि तो खूप छान झालेला। ह्याचा अरोमा इतका सुंदर येतो घरात, खरंच खूप भारी। आणि जेवणामध्ये घातल्यानंतर तर चवच खूप भारी येते। बाहेरून आणलं की पॅकेटमधला 1-8 दिवस पण जात नाही, तो अगदी 2-3 दिवसात संपून जातो। आणि हा मसाला जर केला तर 2-2.5 महिने आरामात जातो मला। मी बरणीमध्ये भरून तो फ्रीजमध्ये ठेवून देते, आणि लागेल तेवढा मसाल्याच्या डब्यामध्ये काढत असते। म्हणजे एक अर्धी वाटी, जास्त काढत नाही, त्याचा सुवास जातो म्हणून। आणि शक्यतो जात नाही, कारण खूप छान घरात केलेलं कधीही हेल्दी आणि छान असतं, सो त्यासाठी। तर ही यूट्यूबवरचीच रेसिपी आहे। एक सहज ट्राय केली मी, त्यावेळेला मी खूप सर्च करत होती रेसिपीज गरम मसाल्याची, आणि मला ही रेसिपी खूप इझी वाटली, म्हणून मी ट्राय केली आणि ती खूप मस्त झाली। तेव्हापासून मी हीच रेसिपी फॉलो करते। तुम्ही जर ह्या पद्धतीने करून बघितलं ना, तर तुम्हालाही समजेल मी का म्हणते असं, ही एवढी छान का होते। तर चला, मी पटकन करून घेते हे पहिला। आणि मी धणे भाजून घेतलेले आहेत, जिरं भाजून घेतलेलं आहे, कारण मी अगोदर ह्याची ही पावडर नेहमी घरात असते, पण सध्या काय झालं, खोकल्यामुळे मी जास्त हे नाही केलं, म्हणजे जास्त किचनकडे जास्त आलीच नाही, फक्त रेग्युलर स्वयंपाक तेवढाच करत होती, सो त्यासाठी। तर आता मी ते भाजलं मगाशीच, तर ते भाजलेलं बाकी सगळं मला भाजायचं आहे। पण मी जी रेसिपी बघितली होती त्या रेसिपीमध्ये तेजपत्ता घातलेला नव्हता, मी ह्याच्यामध्ये तेजपत्ता पण ॲड करते। फक्त ह्याच्यामध्ये माझ्या मनानं मी काही ॲड केलं असेल तर ते तेजपत्ता आहे, बाकी सगळी ॲज युज्युअल रेसिपी आहे जशी मी बघितली होती। फक्त तेजपत्ता मी माझ्या मनाचं हे केलं। आणि इथं मी इडलीचं बॅटर जसं तुम्हाला सांगितलं केलेलं आहे, आणि ग्रेशूच्या सुट्ट्या तर आत्ता जे मी तुम्हाला सगळे मसाले दाखवले ते मी अगदी लो गॅसवर सगळे भाजून घेणार आहे, पण अगदी हलकेसे गरम करून घेणार आहे। तर इथं ते माझं काम चालू आहे। तर हे मी पटकन आता भाजून घेते। आता वाजलेत 8, आणि स्वयंपाक माझं झालेलं आहे सगळं, फक्त मला चपात्या करायच्या आहेत, बाकी काही करायचं नाही आहे। इथं माझं मसाले भाजण्याचं काम चालू तर आहेच, पण ग्रेशू मोठ्याने टीव्ही लावून बसले, आणि तो आवाज मी तेव्हा मला ते एकदम क्लिक झालं नाही की मी जो व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये तो आवाज जास्त येईल असा, तर मध्ये मध्ये तुम्हाला तो ऐकू येईल टीव्हीचा आवाज। ती कार्टून बघत बसली, आणि सध्या सुट्ट्या असल्यामुळे ना खूप दंगामस्ती चालू आहे तिचं। तर हे मी आता पटकन असं हलकंसं गरम करून घेते।
ह्याच्यामध्ये मी लवंग, जिरं आणि धणे हे एकत्र ग्राइंड करून घेणार आणि हे वेगवेगळं करून घेणार. ते सगळं भाजून झालं, फक्त आता वेलची भाजायची राहिले, तर ते मी पटकन भाजून घेते. थोडंसं हलकंसं गरम करायचं, जास्त हे नाही करायचं, जाळायचं नाही ह्याला. सगळं भाजून झालेलं आहे आणि हे मी गार करायला ठेवून दिलं आहे हे, आणि हे गार झालेलं आहे. तर तोपर्यंत मी हे वाटून घेते. आणि धणे जिरेची जी पावडर आहे ती पण मी म्हणजे धणे जिरे जे सेपरेट वाटायचे आहेत मला, तेही मी वाटून घेते. आणि गरम मसाल्यामध्ये हे गार झाले तर हे वाटून घेते, हे नंतर वाटते. तर चला मी पटकन वाटून घेते. तर हे मी असं वाटून घेतलेलं आहे आणि आता मला हे वाटायचं आहे. तर एक्स्ट्राचा गरम मसाला मी बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे. आणि इथे आहेत बाकीचे मसाले सगळे. तर ही आहे धना पावडर, ही जिरा पावडर आहे. हा धना आणि जिरे आणि परत गरम मसाल्याचा जो जाडसर हे निघालेलं ना, ते मी परत ग्राइंड करून ठेवलं. हे बाकी काही मसाले वगैरे मी ग्राइंड करत असेल ना, खोबरं, कांदा, टोमॅटो, त्याच्यासोबत मी हे यूज करते, म्हणजे हे वेस्ट जात नाही. आणि हा आहे गरम मसाला. इतका मस्त अरोमा सुटला आहे ना घरात. आणि हा आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर आता हे मी लावून ठेवून देते. मसाल्याचा डबा असा भरलेला खूप छान वाटतो. आवरायचं आहे, भांडी वगैरे सगळी घासून घ्यायची आहेत. चला आता मी गरम मसाला फ्रीजमध्ये ठेवला आहे, पण बाकी हे सगळं आता आवरायचं आहे. किचनवरचं खूप सारा पसारा आहे किचनवर आवरायचा. मसाला बनवायचं काम तर खूप उत्साहानं झालं, पण त्याच्यानंतर जो हा पसारा आवरायचा आहे त्याचा खूप कंटाळा आलेला खरं तर. आणि जेवायचा पण टाईम झाला होता आमचा, तर ही भांडी पहिला घासून घ्यायचं असं ठरवलं. नंतर विचार केला की जेवण झाल्यानंतर एकदमच घेईन ते घासून वगैरे, म्हणजे बरं पडेल मला. नाहीतर काय होतं, हे आत्ता परत घासायची आणि नंतर परत तेच काम रिपीट केल्यासारखं वाटतं. मस्त अरोमा सुटलाय घरात. मला सर्दी झाली तरी सुद्धा वास येतोय, इतकं छान वाटतंय ते. तर अगोदर मी चपाती करून घेते, कारण वेळ झालाय आता, 8:45 झालेत आणि ग्रेशूला जेवण द्यायचंय मला खरं तर. एखादी रेसिपी काही शूट वगैरे करायचं म्हटलं की खूप सारी कामं असतात. ग्रेशूचा अभ्यास पण ह्याच्यातच घेतला हे करत करतच. तर चला मी आता पहिला चपाती करून घेते आणि मग नंतर व्हिडिओ जमल्यास कंटिन्यू करते. अजून कपडे पण मला फोल्ड करून ठेवायचे आहेत. आज टाईम भेटतोय की नाही माहिती नाही. हेच बाकीचं सगळं आवरताना लागतं खरं सांगायचं तर. आणि असं विचार करत बसलं ना, करायचं आहे तर गोष्टी नेहमी काय होतं, आज करायचं आहे गोष्टी तशाच राहून जातात. आणि चपाती केल्या की मग ग्रेशूला पहिलं जेवण देते आणि जमल्यास कपडे पण फोल्ड करून ठेवायचे. तर बघू, मध्ये मध्ये हिचं खेळणं चालूच आहे. चला चपाती करून घेते आणि नंतर जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते. आज ठरवलेली कामं झाली, म्हणजे ठरवून ठेवलं नव्हतं, अचानक असं मनात आलं आणि करूनच घेतली ती कामं. तर खूप बरं वाटतंय. आणि तर मी आता चपाती करते. गरम गरम चपाती पहिला स्वामींना नैवेद्य ठेवणार आणि मग ग्रेशूला देणार. हे माझं डेलीचं रुटीन आहे. ते मी कधी कधी माझ्याकडून बोलण्यात राहून जातं, पण पहिला मी स्वामींना नैवेद्य ठेवते आणि त्याच्यानंतरच ग्रेशूला जेवण देते आणि मी सुद्धा जेवण करते. हे तर लेट येतात त्याच्यामुळे त्यांचं जेवण लेट होतं. तर स्वामींना जसं मी नैवेद्य ठेवला तसं लगेच ग्रेशूचं ताट करून दिलं. तर असं आहे ग्रेशूचं ताट. आणि ही भाकरी सकाळची होती जी मी तव्यावर गरम करून खायची. आज माझा मूड झाला आहे, तर बघूया म्हटलं आज खाऊन. बरोबर 9 वाजलेत आणि आता ग्रेशूला जस्ट मी ताट करून दिलं. पटकन आवरलं सगळं, पण आता हे सगळं आवरायचं आहे पसारा. तर हे मी थोड्या वेळाने आवरते. पहिला मी सुद्धा जेवण करून घेते, कारण वेळ झाला आहे आता. कारण जेवणाचा टाईम चुकला ना तर खूप जास्त मग प्रॉब्लेम होतो डायजेशनचा. सो त्यासाठी जेवण टायमात केलेलं कधीही बरं. तर आता मी जेवण करून घेते. आणि आज खूप दिवसानंतर अशी भाकरी कडक करून खायची इच्छा झाली माझी. माझी मम्मी खाते असं, तिला आवडतं भरपूर, असं तिची आठवण आली एकदम. तर चला जेवण करते आणि पुढे जर काही रुटीनमध्ये ॲड झालंच अजून एक्स्ट्रा कामं तर तीही तुम्हाला दाखवते.